ही आहे थंडीमधली सगळ्यांची फेवरेट रेसिपी मटारची पुरी. जनरली मटारच्या कचोऱ्या वगैरे आपण बनवतो, पण या प्रकारची मटारची पुरी जी मी एकदम हरीभरी केलेली आहे, ती आपण नाश्त्यामध्ये किंवा लंचमध्ये कोणत्या भाजीसोबत सुकी भाजी, रस्सा भाजी खाऊच शकतो आणि अदरवाईज स्नॅक्समध्ये वगैरेही एन्जॉय करू शकतो. तर यासाठी मी साधारणपणे 1 कप मैदा घेतला आहे. गव्हाचं पीठही तुम्ही वापरू शकता. 3 ते 4 चमचे रवा, थोडासा क्रिस्पीनेस येण्यासाठी, मीठ, हातावर क्रश करून ओवा आणि हे सगळे सुके जिन्नस मिक्स झाल्यानंतर मी याच्यामध्ये टाकत आहे साधारणपणे 1/4 कप पालकची प्युरी. पालकला ब्लांच करून मीठ टाकून मिक्सरमधनं करून घेतलेली प्युरी आहे, सिंपल आहे. नंतर त्याचमध्ये पाणी घेऊन थोडं थोडं पाणी टाकून सैलसर कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. बेसिकली ही मटारचं स्टफिंग असलेली पुरी आहे, त्यामुळे वरचं जे कवर आहे ते आपल्याला थोडंसं सैलसर हवं आहे, कारण स्टफ करता यायला पाहिजे म्हणून. तर तुम्ही बघू शकता कशी कन्सिस्टन्सी आहे. अशा कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं वरतून तेल लावून झाकून ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण मटारचं स्टफिंग बनवून घेऊया. तर यासाठी मी साधारणपणे 1 कप मटार यूज केले आहेत. माझ्याकडे फ्रोझन आहेत, फ्रेश मला अजून छान इकडे मिळाले नाही आहेत, पण तुमच्याकडे फ्रेश असतील तर तुम्ही फ्रेश मटार वापरू शकता. 3-4 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 हिरवी मिरची, कोथिंबीर याची साधारणपणे भरड काढून घ्यायची आहे. खूप बारीक पेस्ट करून नाही घ्यायची आहे. तर चला तर मग या स्टफिंगला थोडंसं आपण परतून घेऊया. थोडंसं आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी तेल आणि बटर घेतलं आहे. त्याच्यावर जिरं आणि हिंगाची फोडणी दिलेली आहे. धने पावडर, जिरे पावडर, सब्जी मसाला वगैरे हे जिन्नस तुम्ही टाकून याला परतून घेऊ शकता. मी लाल तिखट यूज नाही करत आहे, कारण याचा रंग मला हिरवागार ठेवायचा. तर हे मटारचं स्टफिंग अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे. थोडंफार ते असं ड्राय होत आल्यानंतर पॅनची साईड्स सोडायला लागतं. त्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ आधी घालायचं नाही आहे, कारण मग स्टफिंग थोडंसं आळलं ना तर अंदाज येत नाही म्हणून. तर अशा पद्धतीने मीठ घालून व्यवस्थित एकदा मिक्स केल्यानंतर स्टफिंगही रेडी आहे. आता आपल्याला काय करायचं, जे कवर बनवलं होतं ना आपण, कणिक मळून घेतली होती, त्याचे इक्वल साईजचे गोळे करून घ्यायचे आहेत. जेवढं मी तुम्हाला मेजरमेंट दाखवलं आहे त्यामध्ये साधारणपणे 10 मटारच्या पुऱ्या माझ्या बनल्या होत्या, ॲव्हरेज साईजच्या ज्या पुऱ्या असतात तशा. आणि बाकी तुम्हाला म्हणजे जास्त बनवायचे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने मी कणकेचे इक्वल साईजचे गोळे करून घेत आहे. साधारणपणे टेनिस बॉल असतो त्याच्याहीपेक्षा छोटे गोळे केलेले आहेत, कारण आपण स्टफिंगही भरणार आहोत. मग ओव्हरऑल त्याची साईज थोडी मोठी होईल. चला तर मग आता जे स्टफिंग सारण आपण करून घेतलं आहे मटारचं, त्याचेही इक्वल पार्ट्स आपण करून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपल्याला स्टफिंग करून हे ठेवून द्यायचं आहे. तेल गरम करायचं, मग पुऱ्या लाटायला घ्यायच्या. अशा पद्धतीने प्रॉपरली प्रिपरेशन करून जर आपण वस्तू केल्या, पदार्थ बनवले तर वेळ वाचतो आणि किचनमध्ये मेस अजिबात होत नाही, गडबड होत नाही आयत्या वेळी करताना. आणि किती क्वांटिटी आपल्याला लागणार आहे त्याचा अंदाजही व्यवस्थित येतो. नाहीतर काय होतं की काही पुऱ्या छोट्या मोठ्या बनतात, मग आपण परत सगळं विस्कटतो, परत करायला घेतो, मग ही सगळी गडबड आपल्याला नको असते. म्हणून ही छोट्या छोट्या तयारी आधी करून ठेवल्या की काहीच प्रॉब्लेम होत नाही. हे बघा, अशा पद्धतीने मी याची हाताने पारी करून घेत आहे आणि मग मोदकाचं जसं आपण स्टफिंग करतो तसंच. तुम्ही माझ्या आधीच्याही कोणत्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल, कोणत्याही स्टफ गोष्टी मी बनवताना मी अशाच प्रकारे स्टफिंग करते. नॉर्मल आपण पोळपाटावर लाटून पुरी बनवून मग स्टफिंग करतो तसेही करू शकता जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर. पण त्यामुळे काय होतं ना, कणकेच्या अशा घड्या पडतात आणि मग ते सारण इक्वली सगळीकडे स्प्रेड होत नाही. म्हणून मला ही पद्धत जास्त आवडते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. यूट्यूब मराठी रेसिपीज, तुम्हाला भरपूर छान इंटरेस्टिंग रेसिपीज ह्याच्यामध्ये मिळणार आहेत, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही. तर तुम्ही बघू शकता की आपलं स्टफिंग प्रॉपरली भरून रेडी आहे आणि अशा पद्धतीने सगळ्या पाऱ्या आपल्याला करून ठेवायच्या आहेत. हे बघा, आणि आता पुऱ्या लाटायला घ्यायच्या आधी तेल तापायला ठेवायचं आहे. म्हणजे साधारणपणे पुऱ्या बनल्यानंतर तेल तापलेलं असेल आणि पटापट आपण तळून घेऊ शकतो. पुऱ्या लाटताना कडेकडेने लाटून घ्यायच्या. मधल्या साईडला खूप प्रेशर दिलं तर सारण बाहेर येऊ शकतं. हे बघा, अशा पद्धतीने हलक्या हाताने कडेकडेने लाटून घ्यायच्या आहेत. आणि मीडियम साईजचा थिकनेस ठेवायची आहे. खूप पातळही नाही करायच्या, खूप दाटसरही नाही ठेवायच्या आहेत. तेल तापल्यानंतर फ्लेम मीडियम करून घ्यायची आहे. पुरी टाकून घ्यायची आहे तेलामध्ये. थोडंसं वरतून तेल सोडायचं आहे. अशा पद्धतीने
पुरी उलटवायची घाई अजिबात करायची नाही. एका साईडने ती व्यवस्थित छान फुगते. त्याच्यानंतर आपण त्याला पलटून घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता खूप मस्त एका साईडने ती फुगत आहे. त्यामुळे काय होतं, आतलं स्टफिंग आणि आतला जो लेअर असतो पिठाचा तो छान शिजतो. हे बघा, अशा पद्धतीने पुरी मस्त टम्म फुगलेली आहे. आणि फार जास्त तळायची गरज नाही, कारण आपण सारण वगैरे ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. या तुम्ही सकाळी नाश्त्याला काही खाऊ शकता, लंचमध्येही खाऊ शकता, सुक्या किंवा रस्स्या भाजीबरोबर, डिनरमध्ये, स्नॅक्समध्ये कसंही एन्जॉय करू शकता. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली होती. आणि अजूनही कोणत्या कोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील, सजेशन्स मला नक्की द्या. थँक्यू.